जेव्हा अर्थसंकल्प वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार सादर करतात त्यावेळेस बेरोजगारांची आणि जनतेची मागणी असते की वॅकन्सी तुम्ही भरा, त्याच्याशिवाय सुशासन कल्याणकारी राज्य तयार होणार नाही. दुसरं म्हणजे डिलिव्हरी ऑफ जजमेंट ज्याला म्हणतात की आपण जे काही निर्णय घेतो ते खाली उतरवायचे असतील माणसं लागतात. आपण विकासाचे अनेक योजना लोकांच्या आग्रहाखात आणण्याचा प्रयत्न करतो. लोकांचा आग्रह असतो की कॅपिटल एक्सपेंडिचर तुम्ही करा, तुम्ही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर करून करा. आज रोजी निवृत्ती वेतन व्याज असं एकत्रित आकडा हा 2,90,000 कोटीचा आहे आणि हा आकडा आपल्या बजेटचा 58%. याचा अर्थ असा नाही की आपण नोकर भरती करणार नाही. आपण 1,09,000 विक्रमी नोकर भरती कर्मचाऱ्यांची भरती, त्यानंतर त्यांना जॉब अपॉइंटमेंट लेटर ज्याला म्हणतात ते पुढच्या महिन्यात 2 महिन्यात देऊन जाणार. सर्व प्रकार झाले. MPSCच्या थ्रू भरत्या असतील, काही विविध परीक्षेच्या माध्यमातून भरत्या असतील, महसूलपासून तर सगळ्या खात्याच्या भरत्या असतील. अशा 1,00,000 कोटी महिन्यात नियुक्तीपत्र देऊन राहिलो आणि कधी नव्हे की सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया आपण आता राबवणार आहोत. आणि प्रक्रिया राबवणार म्हणजे आता सुरुवात नाही करणार, सुरुवात होऊन नावाची यादी तयार आहे. आता फक्त नियुक्तीपत्र देणं बाकी आहे, ते काम आपण करून राहिलो. अडचण एवढीच आहे की बजेट मांडत असताना जेव्हा आपण महसूल तुटीवर विरोधक बोलतात तेव्हा हा विचार करावा लागेल की आता हे 1,09,000 लोक जेव्हा जॉईन होतील तेव्हा त्याचा अधिभार जो आहे तो शासनाला स्वीकारला लागेल. आता हे जे खर्च आहेत ते बंधक म्हणतात, ते बाउंडेड खर्च आहेत, त्याच्यापासून सरकार पळ काढूच शकत नाही कुठलंही. बाकीचे खर्च कशी करतील आपण केली आहे. आपल्या राज्यावर 7,72,00,000 कर्ज आहे. आता या कर्जाची फार भीती बाळगायची गरज नाही. महाराष्ट्र इतकं संपन्न राज्य आहे की पाय ठेवू तिथं सोनं आहे. आणि म्हणून जे स्टँडर्ड हे असतात नॉर्म्स कर्ज काढायचे ते 25% आहे स्थूल उत्पन्नाचे. आपण मात्र सध्या 18 काही टक्क्यावर आहोत. मध्यंतरीच्या काळात 16% तो आला होता. 2 वर्ष कोरोना होतं, स्थगिती सरकार होतं, त्यामुळे आपण काही प्रमाणात ग्रोथ जी आहे ती ड्राईव्ह नाही करू शकतो. पण तर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा जो नळगंगा वैनगंगा प्रोजेक्ट्स होईल हे लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे. पण हे लॉंग टर्म उत्पन्न वाढण्याची गरज आहे. शेवटी या सगळ्या बजेटमध्ये GST आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून जे टॅक्स जमा होतात त्याच्या व्यतिरिक्त जर इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा आपल्याला पैसे आणायचे असतील तर कुठतरी या महाराष्ट्रातला शेतकरी हा संपन्न झाला. त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे. स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न वाढवायचं असेल तर त्याला पिकलं जास्ती पाहिजे. त्याला पिकलं जास्ती करायचं असेल तर त्याला शाश्वत पाणी द्यावं लागेल. शाश्वत पाणी द्यायचं असेल तर आपली जी भूमी आहे तिरेन तिथं मोठे धरणं होऊ शकत नाही. आणि म्हणून अतिशय महत्त्वाकांक्षी असा नळगंगा वैनगंगा नदीजोड प्रकल्प देवेंद्रजींनी माननीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी पुढे घेतलेला आहे. या प्रकल्पातून निश्चित स्वरूपात आपल्या जिल्ह्याची इकॉनॉमी बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्म. युती सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये तुलना करणे किंवा राजकीय बोलणे असा आपला विषय नाही. परंतु जयंत पाटील स्वतः जलसंपदा मंत्री असताना ते स्वतः मोठ्या सांगतात की मी 9 वेळा अर्थसंकल्प आणलेला आहे. परंतु हे असताना त्यांच्या काळात आपले जे सिंचन प्रकल्प होते ते सरळ स्थगित होते. त्यांच्या 2 वर्षाच्या काळात फक्त 6 सिंचन प्रकल्पांना मान्यता भेटली. आज रोजी मात्र या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण 109 प्रकल्प जे आहेत त्यांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. पुढच्या महिन्यात किंवा याच महिन्यात सगळ्यांचे टेंडर निघतील. आणि या सगळ्यातून कुठतरी लाखो हेक्टर शेती उलिताखाली होती. आणि प्रोजेक्टिव्ह इरिगेशन